अखिल जगत स्वामी साम सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाव में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। बाणाई बाणाई तुला माझं नाव कसं ठाव? मला सगळं ठाऊक आहे. बाणाई तुम्हाला ओळखलंस का? मी तुला आधीही भेटलो होतो. मी तुला भेटायला आलोय. मला भेटाया? पण मी आता तुला वस्तीवर आधी कधी बी बघितलं नाही. पण मी तुला ओळखतो. होय की? आता आठवलं बघ मला. पर तू कोण हायस तरी कोण म्हणायचं? तुझ्या शंकांचं निरसन करणारा. काय ग भानू, तुला आठवलं का कोण आहे यो? वय तुला म्हणलं होतं बघ मी, आम्हाला एक पोरगा भेटला होता. आपल्या वस्तीवरलाच वाटला होता. वय वय तोच हाय यो. म्हणजे मला पक्क ठाव आहे बघ. यो काय साधा सुद्धा पोरगा नाही. अगं त्याला समद ठाव आहे. बाणाई मला सगळं ठाऊक आहे. देवा, आता जर तुमची आज्ञा असेल तर आपण आख्यानाला सुरुवात करूया. होय. मी जेजुरीचा प्रधान या नात्याने इथे जमलेल्या सगळ्या भक्तांना हे सांगू इच्छितो की आता नारद मुनी श्री खंडेरायांच्या अवतारावरच्या आख्यानाला सुरुवात करणार आहेत. ही कथा आहे श्री मार्तंड भैरवांच्या अवताराची, मणिमल्लांना शासन करून सुरू केलेल्या शांती पर्वाची, मणिमल्लांच्या वधाची, त्यांच्याशी केलेल्या युद्धाची, सृष्टीला दैत्यांच्या तावडीतून सोडवण्याची. ही कथा ऐकणाऱ्या भक्तांवर श्री खंडेरायांचा आशीर्वाद सदैव असेल. जे कोणी भक्तिपूर्वक ही कथा श्रवण करतील
त्यांना धनधान्य, यश, ऐश्वर्य, कीर्ती, आरोग्य, ज्ञान, पुत्रपौत्र, सौख्य प्राप्त होईल. लोक हो, ही कथा बोधप्रद आहे. ह्याच्या श्रवणाने चांगले फळ मिळणार आहे. श्री खंडेरायांचा आशीर्वाद मिळणार आहे. परंतु ज्या क्षणी हे आख्यान संपेल त्या क्षणी ज्यांच्यावर आपण मनापासून प्रेम करतो, ज्यांची भक्ती करतो, ते साक्षात श्री खंडेराय त्यांच्या भूतलावरील अवतार कार्याची समाप्ती करून कैलासात निघून जाणार आहेत. देवा, नंदी, मला ठाऊक आहे की हा क्षण अत्यंत भावूक आहे, पण भावनेच्या भरात असे काहीही बोलू नकोस ज्याने श्री म्हाळसादेवींना त्यांच्या गतजन्माचे स्मरण होईल. क्षमा असावी देवा. प्रधानजींचं बोलणं ऐकून मला राहवलं नाही, म्हणून मी आलो. हे मी काय ऐकतोय देवा? आपण आपले अवतार कार्य समाप्त करणार? देवा, आपणच जर येथे नसाल तर या कैलास रूपी जेजुरीचं महत्व काय राहणार? कोण येथे भक्तिभावाने भंडारा उधळणार? भक्तांच्या हाकेला ओ कोण देणार देवा? एक ना एक दिवस तो दिवस येणारच आहे, हे तू देखील जाणतोस, आणि हे सत्य आहे. होय देवा, परंतु या भक्तांनी करायचे काय? कोणाकडे त्यांनी आशेने पाहायचे? या गडावर कोणाची मनोभावे पूजा करायची? आपल्या भक्तांना असं आपल्यापासून दूर करू नका. मला ठाऊक आहे की माझ्या भक्तांना ही जेजुरी अत्यंत प्रिय आहे. ह्या गडावर माझे दर्शन व्हावे म्हणून अनेक लोक दुरून ह्या गडावर येतात. माझ्या भक्तांची भक्ती माझ्यापर्यंत पोहोचते. माझ्या भक्तांना कोणत्याही प्रकारचे दुःख झालेले मला पाहणार नाही. ह्या जेजुरी गडावर जरी मी शरीर रूपाने नसलो तरी येथे माझा अखंड निवास असेल. जो कोणी त्याच्या मनात माझ्या भक्तीचा भाव ठेवेल त्याला तो निवास जाणवेल, त्याला ती शक्ती जाणवेल. जो कोणी भक्ती भावाने मला भेटायला येईल त्याची ह्या शिवाशी निश्चितच गाठ पडेल. मी माझ्या भक्तांना कधीही अंतर देणार नाही.
देवा, तुम्ही खरोखरच भक्तवत्सल आहात. आज मल्हारी चरित्राच्या आख्यानाला आरंभ होतो आहे. भक्तांसाठी हा अद्भुत अनुभव असेल. ह्या शिवलीलेत ह्या मल्हारी चरित्राचं अनन्यसाधारण महत्व आहे. प्रधानजी, या आख्यानाच्या स्वरूपाविषयी पुन्हा सांगावे. ह्या आख्यानात एक सत्य लपलेलं आहे. श्री म्हाळसादेवी आणि बाणाई यांचे मूळ स्वरूप काय आहे हे त्यांना शोधायचे आहे. खर तर मनुष्याला मी कोण आहे हा प्रश्न जेव्हा पडतो तेव्हा त्याची आध्यात्मिक यात्रा सुरू होते. श्री म्हाळसादेवी आणि बाणाई यांना त्या कोण आहेत हे सत्य शोधायचे आहे. आणि जिला आपल्या मूळ स्वरूपाविषयी प्रथम कळेल तिच्या सोबत मी माझ्या मूळ स्थानी जाईन. ह्या आख्यानात जर दोघींना काही शंका असतील तर त्यांचं निरसन हे बालस्वरूप करतील. मुनिवर, आख्यानाला सुरुवात करा. जशी आपली आज्ञा देवा. हे श्री गणेशा, तुझे स्मरण करून या मल्हारी चरित्राच्या आख्यानाला सुरुवात करतो आहे. तू ज्ञानाची आणि कलेची देवता आहेस. हे आख्यान करताना सर्व सिद्धींचे सहाय्य लाभो. हे महागणपती, हे कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्याचे दायित्व आता तुमचे आहे. हे महादेवा, हे मार्तंड भैरवा, तुमची स्तुती करताना वेदही थकून जातील. पण आज हे चरित्र सांगण्याचे धाडस मी करतो आहे. आपला कृपाशीर्वाद असावा. माझे आराध्य श्री विष्णू, तुम्ही नेहमीच माझ्याकडून दिव्य कार्य करवून घेतले आहे. तुमच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य नाही होणार. हे कार्य करताना माझ्या पाठीशी उभे राहावे ही प्रार्थना. हे सप्तसागरांना, तुम्ही जिथे असाल तिथे आपला प्रवाह न सोडता हे चरित्र श्रवण करा. हे वायू देवता, माझ्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द तुझ्या समवेत वाहून ने आणि या अवकाशात मिसळून जाऊ दे. सृष्टीच्या कानाकोपऱ्यात दडलेले अशुभ त्यामुळे नष्ट होतील. आकाशातले चंद्र, तारे, ग्रह, नक्षत्र, सूर्य, चेतना, शक्ती उत्सुकतेने या क्षणाची वाट पाहत होते. जेव्हा हे घडले तेव्हाही तुम्ही त्याचे साक्षी होता आणि आता जेव्हा हे कथन केले जात आहे तेव्हाही तुम्ही त्याचे साक्षी आहात. हे अग्निदेवता, हे ज्ञानकुंड प्रज्वलित करतो आहे. भविष्यात ड्युटी बुद्धीच्या स्वरूपात हा यज्ञ तुम्हाला अखंड जागा ठेवायचा, त्यासाठी सिद्ध व्हावे. हे धरित्री देवी,
तुझ्या देहावर ही शब्दांची रांगोळी चितारतो आहे, त्याचा स्वीकार कर. मल्हारी चरित्र सांगण्याचा हा पहिला क्षण आहे. माझे पिताश्री श्री ब्रह्मदेव, आज तुमचा पुत्र एक असे चरित्र सांगणार आहे जे अनंत काळ या चराचरात घुमत राहणार आहे. हे आदिशक्ती, हे महाकाली, हे महालक्ष्मी, हे महासरस्वती, तूच या चरित्राची अंतःप्रेरणा आहेस. तूच ऊर्जेचा मूळ स्रोत आहेस. तूच या जगाला मोह मायेने व्यापले आहेस. आज या बालकाला प्रेमाने आशीर्वाद दे आणि हे कार्य करवून घे. आज या जेजुरी गडावर मल्हार चरित्राची श्री खंडेरायांच्या मार्तंड भैरव अवताराच्या आख्यानाची सुरुवात होत आहे. मणी आणि मल्लाचा वध करण्यासाठी महादेवांना श्री मार्तंड भैरवाचा अवतार धारण करावा लागला. पण या शिवलीलेची सुरुवात ही याही आधी कित्येक वर्षांपूर्वी सुरू झाली. कैक वर्षांपूर्वी, जेव्हा सर्व सृष्टीत जलाचे साम्राज्य होते. ही तेव्हाची गोष्ट आहे. तेव्हा भगवान श्री विष्णू आपल्या प्रिय अशा क्षीरसागरात शेषनागावर योगनिद्रेत होते. नारायण नारायण. श्री विष्णू योगनिद्रेत असताना त्यांच्या कानाच्या मळातून 2 दैत्यांचा जन्म झाला. हे 2 दैत्य म्हणजेच मधु आणि कैटभ नामक महापराक्रमी असे दानव. भगवान श्री विष्णूच्या कानातील मळापासून आपला जन्म झाला. परंतु हे असे होण्यामागचे प्रयोजन काय असावे? बंधू, या सृष्टीवरती दूर दूरपर्यंत दृष्टी जाता. इथे केवळ या जलाचीच सत्ता आहे हे स्पष्ट दिसते आहे. आपल्याला ही सत्ता कायम राखायची आहे आणि त्यासाठीच आपला जन्म झाला आहे. हो, तू योग्य बोलतोय कैठब. परंतु आपल्याला आपली सत्ता टिकवण्यासाठी खरतर तप करावा लागेल. तुला तुझ्या शक्तींवर विश्वास नाही? अरे, आपल्याला सामोरं जाणारं या भूतलावर कोणीही नाही हे ध्यानात ठेव. तू एक गोष्ट विसरतोयस. आपण पराक्रमी जरी असलो तरी अमर नाही आहोत. आपल्याला आपली सत्ता कायम टिकवायची असेल तर त्यासाठी मृत्यूला वश करावे लागेल. हो, हे मात्र खरे. आणि असे केल्याने आपल्याला या सृष्टीचे स्वामी होण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही. मधु आणि कैटभ अत्यंत शक्तिशाली होते, महापराक्रमी होते. पण त्रिखंडात सत्ता मिळवण्यासाठी त्यांना मृत्यूला वश करायचे होते आणि त्यासाठी त्यांनी कठोर तप सुरू केले. मधु आणि कैटभ यांनी त्यांच्या तपाला सुरुवात केली. त्यावेळी त्रिमूर्ती त्यांच्या योगनिद्रेत होते. महाशक्तींमुळे हे सारे काही झाले आहे असा कयास बांधून त्यांनी आदिशक्तीला प्रसन्न करून घेण्यासाठी तप करायला सुरुवात केली. नारायण नारायण.
मुनिवर, काय झाले? असे अचानक का थांबलात? देवा, इकडे असा एक भक्त आहे जो तिष्ठत उभा आहे. अशा प्रसंगी माझी वाचा अडखळते. मी काय करू? हे आख्यान पुढे कसे नेऊ? इथे असा कोणता भक्त आहे ज्यामुळे असे घडते आहे मुनिवर? ते मला सांगता येणार नाही, पण आहे हे मात्र नक्की. म्हाळसा, तू सांगितल्याप्रमाणे बानूला स्थान दिले गेले आहे. तेव्हा आता तिथेच तिला आसन ग्रहण करण्याची अनुमती द्यावीस.